नमस्कार सगळ्यांना, सगळ्या विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एसीए क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या आपण सायन्सचे जे लेक्चर्स आहेत ते बघत आहोत. सध्या हा सायन्सचा व्हिडिओ आहे. या ठिकाणी सायन्सचे जवळपास आतापर्यंत 4 व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. पहिले जर तुम्ही 4 व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही एसीए क्लासच्या ॲपवरती सुद्धा जाऊन बघू शकता किंवा तुम्ही एसीए क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करू शकता आणि त्या ठिकाणी सुद्धा बघू शकता. ग्रॅव्हिटेशनचा हा चॅप्टर चालू केला होता आपण. सायन्स 1 10वी स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम सेम यांच्यासाठी आपण चालू केला होता. ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आहे याच्या आतापर्यंत 4 लेक्चर झालेत. हे आपलं 5वं लेक्चर आहे. आपण काय करूया, जस्ट रिवाईज करूया की मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय कंडक्ट या ठिकाणी केलं होतं. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या संदर्भात माहिती बघितली होती. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मीन्स द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट which move in a circular path having a constant speed called as uniform circular motion. सिंपल डेफिनेशन आहे. दुसरं आपण बघितलं होतं मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. मॅग्नेट्यूड म्हणजे स्ट्रेंथ असते. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे अशा प्रकारचा फोर्स जो एखाद्या ऑब्जेक्टवरती ऍक्ट होतो, पण तो ऑब्जेक्ट कसा पाहिजे, सर्क्युलर मोशनमध्ये फिरणारा पाहिजे. तेव्हा ज्या ऑब्जेक्टवरती जर कुठला फोर्स अप्लाय होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. आणि मॅग्नेट्यूड म्हणजे स्ट्रेंथ किती आहे, ताकद किती आहे त्या मॅग्नेट्यूड त्या सेंट्रिपिटल फोर्सची, याला म्हणतो आपण मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ओके. त्यानंतर आपण आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या ह्या युट्यूबच्या ज्या लेक्चरमध्ये आपण इनव्हर्स स्क्वेअर लॉ हा शिकणार आहोत, किंवा हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ आपल्या सोलार सिस्टममध्ये कसा ऍक्ट होतो आणि हे कोणी सांगितलंय आपल्याला, तर न्यूटनने सांगितलं की इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे. हे आधी मी तुम्हाला सांगतो की इनव्हर्स स्क्वेअर लॉ हा न्यूटनने मांडला होता आणि कोणाच्या बेसिसवरती मांडला होता, तर केपलरच्या बेसिसवरती मांडला होता. या ठिकाणी केपलरच्या बेसिसवरती न्यूटननी त्याच्या थिअरीज वगैरे अनालाइज केल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा एक लॉ मांडला. त्या लॉला त्यांनी नाव दिलं होतं इनव्हर्स स्क्वेअर लॉ. याला इनव्हर्स का म्हटलं जातं, कारण की हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे ऍक्ट होतो कुठल्या ऑब्जेक्टवरती, जो सर्क्युलर पाथमध्ये फिरतो अशा ऑब्जेक्टवरती ऍक्ट होतो. त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलर पाथमध्ये जो फिरणारा ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर जो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण काय म्हणतो, कुठला फोर्स आहे तो, सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग हा सेंट्रिपिटल फोर्स जर त्या ऑब्जेक्टवरती ऍक्ट होत असेल तर हा फोर्स कसा आहे, इनव्हर्स आहे. कसा आहे, इनव्हर्स आहे. म्हणजे हा जर फोर्स अप्लाय होत असेल याची स्ट्रेंथ कशी असणार आहे, व्हॅरीज करणार आहे, कमी जास्ती होणार आहे. याची स्ट्रेंथ कमी जास्ती कशी होणार आहे, तर जर ऑब्जेक्ट त्या सेंटरपासून जर दूर गेलाच असेल, ऑब्जेक्ट त्या सेंटरपासून जर दूर गेला असेल, डिस्टन्स वाढवला असेल, तर फोर्स काय होणार आहे, कमी होणार. आणि डिस्टन्स जर कमी केलं, रेडियस कमी केली त्या सर्कलची, तर फोर्स काय होणार आहे, जास्त होणार आहे. याला म्हणतो आपण इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ न्यूटन. ओके. हा आपण ह्या लेक्चरमध्ये आपण कंडक्ट करूया, बघूया. ओके. आज इथपर्यंत आपण कंडक्ट केलं होतं. आपण बघूया आता ह्या ठिकाणी बघूया आपण लाईन बाय लाईन आपण आपल्या प्रत्येक युट्यूबच्या जे व्हिडिओजमध्ये लाईन बाय लाईन शिकवण्याचा प्रयत्न करत असतो, की विद्यार्थ्यांना की नेमकं कुठल्या वर्डचं काय मिनिंग आहे, या वर्डमध्ये किंवा ह्या पॅरेग्राफमध्ये काय मेन्शन केलं आहे, त्याचं सुद्धा जे सारांश आहे, समरी आहे, ते सांगण्याचा प्रयत्न आपण एसीए क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये केला जातो. ओके. आता बघूया. कन्सिडर अन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्क्युलर or moving in a circle with a constant speed. We have seen earlier that such motion is possible when an object is constantly acted upon by a force directed toward the center of the circle. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे, आम्ही याच्या आधी बघितलं आहे की जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये जर फिरत असेल किंवा तो सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल तर कोणामुळे फिरत असेल, तर सेंट्रिपिटल फोर्समुळे फिरतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे जर सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणारा जो आहे तो कुठला आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट विच मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ. सेंट्रिपिटल फोर्सच रिस्पॉन्सिबल आहे. जबाबदार कोण आहे सर्क्युलर पाथला, सर्क्युलर मोशनला, तर सेंट्रिपिटल फोर्स आहे. जर सेंट्रिपिटल फोर्स असेल तरच ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरेल. जर सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरणार नाही. ओके. नेक्स्ट, दिस फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. त्या फोर्सला काय म्हणायचं, सेंट्रिपिटल फोर्स. इफ आता त्यांनी सांगितलंय आपल्याला ह्या लेक्चरमध्ये डेरिव्हेशन कसं फॉर्म झालंय किंवा डेरिव्हेशन जे मांडलं आहे इनव्हर्स स्क्वेअर लॉचं ते कसं
डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं किंवा ते डिराईव्ह कसं करायचं हे बघूया. काय सांगितलं बघा, इफ एम इज द मास ऑफ ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट घेतलंय त्याचं मास त्यांनी काय सांगितलंय, एम सांगितलंय. व्ही इट्स स्पीड, स्पीड काय सांगितली, व्ही सांगितली. आर इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल, रेडियस ऑफ दॅट सर्कल, कुठलं सर्कल, ज्या सर्कल मध्ये ऑब्जेक्ट फिरतोय. देन इट कॅन बी शोन दिस फोर्स इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर. ओके, आता बघूया आपण काय काय सांगितलंय, सांगितलं या ठिकाणी बघूया आपण. त्यांनी सांगितलंय की एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास त्यांनी काय सांगितलंय, एम आहे. एम इज द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, त्याला म्हणूया मास. ऑब्जेक्टचं मास काय आहे, एम आहे. ओके, त्यानंतर त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी, वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ती त्यांनी किती सांगितली आहे, व्ही आहे. किती आहे, व्ही. कारण की जर सर्क्युलर पाथमध्ये तो फिरत असेल मोशन मध्ये असेल तर त्याला स्पीड असणार आहे, म्हणून त्यांनी काय लिहिलं, वेलोसिटी. वेलोसिटी इज द स्पीड, वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज व्ही. थर्ड मध्ये सांगितलंय रेडियस ऑफ दॅट सर्कल इज, काय सांगितलंय, आर. काय आहे, आर आहे. काय आहे, आर आहे. ओके, असं जर असेल, दॅट फोर्स इज इक्वल टू, एफ इज द फोर्स, दॅट फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. याच्या बरोबर काय असणार, बरोबर काय असणार आहे, एफ इज द फोर्स. आता हा फोर्स म्हणजे कुठला फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. हा जो फोर्स आहे याला आपण म्हणूया सेंट्रिपिटल फोर्स. कुठला फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. याला कुठला फोर्स म्हणूया, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स आहे. कशामुळे सेंट्रिपिटल आहे, कारण की ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरतो. त्या ऑब्जेक्टचं मास किती आहे, एम आहे. किती आहे, एम. वेलोसिटी किती आहे, व्ही आहे. वेलोसिटी काय आहे, व्ही आहे. आणि त्याचं रेडियस किती आहे, आर. तर हा फोर्स कॅल्क्युलेट केला जातो बाय युझिंग दिस फॉर्म्युला, F is equal to mv square upon r. This is the formula for calculate the centripetal force which act on object, that object move in a circular path. Centripetal force आपण calculate करू शकतो by using this formula. Okay, we have to derive. आपल्याला derive काय करायचं, डेरिव्हेशन कुठलं करायचं आहे, इनव्हर्स स्क्वेअर लॉ. Therefore इनव्हर्स स्क्वेअर लॉ, इनव्हर्स स्क्वेअर लॉ हा जो न्यूटननं मांडलाय हेच डेरिव्हेशन आहे. देअरफॉर एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. हे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी डिराईव्ह करायचं आहे. काय करायचं आहे, डिराईव्ह करायचं आहे. एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. यालाच आपण काय म्हणतो, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ न्यूटन. ओके, ह्या ठिकाणी आपल्याकडे हा फॉर्म्युला सेंट्रिपिटल फोर्स कॅल्क्युलेट करायचा. ओके, तो एकदा घेऊया आपण. कसं सॉल्व्ह करायचं वन बाय वन सांगतो तुम्हाला. सिंपल आहे, इझी आहे. फर्स्ट आपण फॉर्म्युला घेतला, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा फॉर्म्युला आहे टू कॅल्क्युलेट द सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके, देअरफॉर आता लक्ष द्या, ह्या ठिकाणी जो व्ही आहे, ह्या इक्वेशन मध्ये जो व्ही आहे तो व्ही काय आहे, व्ही इज इक्वल टू काय आहे, स्पीड आहे. व्ही इज इक्वल टू काय आहे, स्पीड. कोणाची स्पीड आहे, ऑब्जेक्टची स्पीड आहे. ऑब्जेक्ट कुठं आहे, सर्क्युलर पाथमध्ये फिरतो. जर तो फिरत असेल त्याला स्पीड आहे. मग ती स्पीड काय आहे, या ठिकाणी व्ही आहे. ओके, व्ही इज इक्वल टू स्पीड. देअर परत लक्ष द्या. देअरफॉर जर आपल्याला स्पीड फाइंड आउट करायची असेल, कोणाची स्पीड फाइंड आउट करायची आहे, त्या ऑब्जेक्टची जो सर्क्युलर पाथमध्ये फिरतो. त्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे, आपल्याला माहिती आहे स्पीडचा फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू काय असतं, स्पीड इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. आपल्याला काय काढायचं, वेलोसिटी फाइंड आउट करायची किंवा स्पीड फाइंड आउट करायची आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड कोणाची फाइंड आउट करतोय हे लक्षात ठेवा. स्पीड कोणाची फाइंड आउट करतोय, ऑब्जेक्टची. कुठे ऑब्जेक्ट, सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय, त्याची स्पीड काढतात. ओके, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता जनरल लक्ष द्यावा, जर हे मी ह्या ठिकाणी जर सर्कल काढलं, सर्कल जर असं ड्रॉ केलं, ओके, हा त्याचा सेंटर आहे.
ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, हा जर सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल, ओके, सर्क्युलर ह्या ए पॉइंट पासून निघलाय, परत कुठे आलाय, ए पॉइंटलाच आलाय, पहिला ए पॉइंट, दुसरा त्याच पॉइंटला तो रिटर्न आलाय. मग याने डिस्टन्स किती कव्हर केला असेल, कसं काढता येईल आपल्याला, कारण की ऑब्जेक्ट डिस्टन्स आधी काढावं लागेल ना अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. फॉर्म्युला काय सांगतो, स्पीड ऑफ डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं, हाऊ टू फाइंड आउट द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट विच मूव इन अ सर्क्युलर पाथ. इझी, सिंपल, सिंपल आहे की नाही. सर्कलचे फॉर्म्युले आपल्याला ठिकाणी माहित पाहिजे. जर आपल्याला हे डिस्टन्स कव्हर काढायचं जर असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे सर्कलचा. कुठला, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, काय सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, आपल्याकडे काय सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. देअरफॉर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू असतो 2πr. ओके, जर आपण 2πr कॅल्क्युलेट केला तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो की त्या ऑब्जेक्टने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला. 2π ची व्हॅल्यू माहिती असते आणि रेडियस माहिती असते सर्कलची. ओके, ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, हे झालं डिस्टन्स. दुसरं आहे स्पीड मध्ये काय पाहिजे आपल्याला, टाइम. देअरफॉर टाइम हिअर कन्सिडर कॅपिटल टी. ओके, आता आपल्याकडे डिस्टन्सचा पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे, टाइमची पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे. ह्या दोन व्हॅल्यू आपण स्पीडच्या फॉर्म्युला ठेवू शकतो. काय स्पीडचा फॉर्म्युला, देअरफॉर स्पीड इज इक्वल टू आपल्याकडे आहे डिस्टन्स काय घ्यायचं आपल्याला, 2πr. का घ्यायचं आहे, कारण की आपल्याला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काढायचं म्हणजे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, म्हणून इथं काय लिहिणार 2πr. टाइम काय घेतला आपण, कॅपिटल टी. हा आपल्याकडे कोणाचा फॉर्म्युला आहे, स्पीडचा. कोणाचा फॉर्म्युला आहे, स्पीडचा. म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण, व्हेलोसिटी. ओके, मग आपल्याकडे हा जो फॉर्म्युला होता अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला फर्स्ट, याला फर्स्ट म्हणूया आपण, जो सेंटीमीटर फोर्सचा फॉर्म्युला होता फर्स्ट. मग ह्या स्पीडची व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ठेवणार आहोत की जो सेंटीमीटर पिटलचा फॉर्म्युला होता. देअरफॉर अकॉर्डिंग टू द सेंटीमीटर फोर्स फॉर्म्युला F इज इक्वल टू mv² अपॉन r. ओके, आता ह्या v² जर आपल्याला काय ठेवायची, ही व्हॅल्यू ठेवायची आहे. देअरफॉर F इज इक्वल टू m ला m असंच लिहिणार आपण. आता हा v² आहे. ओके, तर आपण लिहिणार बघा 2πr डिवायडेड बाय t, त्याचा काय असणार आहे, होल स्क्वेअर. कारण की v² म्हणल्यानंतर ह्या दोन्ही व्हॅल्यूचं काय करायला पाहिजे, आपण स्क्वेअर करायला पाहिजे. केला आपण या ठिकाणी होल स्क्वेअर. ओके, डिवायडेड बाय काय असणार आपल्याकडे, हा जो राहिलेला r ला r ह्या ठिकाणी लिहिलं. ओके, यांना थोडंसं काय करूया, सिम्प्लिफाय करूया, सॉल्व्ह करूया. काय होईल, F इज इक्वल टू m ला m असंच घेऊया. ओके, m. आता 2 चा स्क्वेअर किती आहे, 4. ओके, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, r चा स्क्वेअर r स्क्वेअर. ओके, डिवायडेड बाय हा जो आपल्याकडे t आहे तो t. ओके, आणि डिवायडेड बाय काय असणार आहे, परत हा राहिलेला जो r आहे तो. ओके, आता r स्क्वेअर म्हणजे काय असतं, r इंटू r असं लिहितो आपण. कसं लिहितो, r इंटू r. या ठिकाणी r इंटू r आहे. मग हा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि हा r कॅन्सल होईल अकॉर्डिंग टू मॅथ्स ट्रिक्स. ओके, देअरफॉर आपल्याकडे राहिलं काय, F इज इक्वल टू हा 4 आधी घेऊया, 4 आधी घेतला, m घेतला, पाय स्क्वेअर घेतला. ओके, आणि हा राहिलेला आपल्याकडे r डिवायडेड बाय काय आहे आपल्याकडे, t आहे. ओके, t आहे आपल्याकडे. इथपर्यंत लक्षात आलं. ओके, आता जो इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे आपल्याकडे, आपण जो डिराईव्ह करत आहोत, हे कोणाच्या बेसिसवरती डिराईव्ह करत आहोत, केपलरच्या लॉच्या संदर्भात. मग न्यूटननं सुद्धा जे थेसिस किंवा जे थेरीज सिंथेसिस केले असतील त्या कोणाच्या होत्या, केपलरच्या. मग ह्या ठिकाणी आपल्याला जो हा लॉ डिराईव्ह करायचा आहे त्याचं नाव आहे इनव्हर्स स्क्वेअर लॉ. यासाठी आपल्याला कोणाची मदत घ्यायची आहे, केपलरचा थर्ड लॉ. देअरफॉर अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ, अकॉर्डिंग टू द केपलर्स लॉ, त्याच्यातला कुठला लॉ, थर्ड लॉ. कुठला, केपलरचा थर्ड लॉ. काय सांगतो केपलरचा थर्ड लॉ काय सांगतो, टी स्क्वेअर डिवायडेड बाय r क्यूब इज इक्वल टू काय आहे, के. हा केपलरचा कुठला लॉ आहे, थर्ड लॉ आहे. हा केपलरचा कुठला लॉ आहे, थर्ड लॉ आहे. याची मदत घेऊन आपल्याला काय करायचं, ते डिराईव्ह करायचं आहे. ओके, देअरफॉर आता परत आपलं जे इक्वेशन आहे ते घेऊया. F इज इक्वल टू 4
m पाय स्क्वेअर r डिवायडेड बाय टी स्क्वेअर, ओनली टी. ओके, ओनली टी. आता आपल्याकडे टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब ही कन्सेप्ट पाहिजे आपल्याकडे. कुठली? हे पूर्ण आपल्याकडे पाहिजे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आहे का टी स्क्वेअर आपण आर क्यूब? इथे कुठे दिसतंय का? नाही. याला कसं करता येईल आपल्याला? आर क्यूब किंवा टी स्क्वेअरला ह्या आर ला आर क्यूब कसं करता येईल? कसं करता येईल आपल्याला? कसं करता येईल? तर मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर. मल्टिप्लाय आणि डिवाइड जर आपण ह्या इक्वेशनला केलं तर ह्या ठिकाणी आर स्क्वेअर इंटू आर काय होईल? आर क्यूब. आला आर क्यूब आपल्याकडे. बघूया काय होतं. काय होतं बघा. एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आणि हा आर डिवायडेड बाय टी. टीचा स्क्वेअर, या ठिकाणी टीचा स्क्वेअर आहे. होल स्क्वेअर केला होता आपण या ठिकाणी, टीचा स्क्वेअर. ओके ओके, टी स्क्वेअर हे आहे. ओके, आपण काय केलं? मल्टिप्लाय डिवायडेड बाय आर स्क्वेअर अँड डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आपण काय लिहिलं वरती? मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर केलं दोन्ही ठिकाणी आर स्क्वेअरला. ओके ओके, पुढे बघूया आपण काय आहे आपल्याकडे. आता पुढे आपल्याकडे आहे, लक्षात द्या थोडंसं. ओके, आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे, देअरफॉर आपल्याकडे जो फॉर्म्युला तयार झाला एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर डिवायडेड बाय टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके, याला सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर एफ इज इक्वल टू आपल्याकडे आहे 4m पाय स्क्वेअर, हा आर आणि आर स्क्वेअर, कारण याच्याकडे वर 1 असतो ना, 2 आणि 1 काय होणार? 3 इंटू काय होणार? आर क्यूब डिवायडेड आपल्याकडे काय आहे? टी स्क्वेअर आणि हा इथला आर स्क्वेअर. हे इक्वेशन तयार झालं आपल्याकडे. ओके, याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. याला काय करूया? थोडंसं सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय हा आर स्क्वेअर घेऊया इकडं, इंटू हा वरचा आर क्यूब आणि हा खालचा आपल्याकडे राहिलेला काय? टी स्क्वेअर. ओके, आलं. आपला जो केपलर्स लॉ होता थर्ड, तो काय सांगत होता आपल्याला? केपलरचा थर्ड लॉ काय सांगतोय? टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे? के. ओके, ह्या ठिकाणी लिहूया. अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ, काय आहे लॉ? टी स्क्वेअर डिवाइडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे? के. पण ह्या ठिकाणी तर रेसिप्रोकल आहे. त्या ठिकाणी रेसिप्रोकल आहे. मग कीची व्हॅल्यू आपल्याला ठेवता येईल का? नाही. सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला, किंवा ह्या इक्वेशनला आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. मग कसं करता येईल आपल्याला? आता हे जर आपण व्यवस्थित बघितलं, हे कसं असतं? टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू के म्हणल्यानंतर काय असणार आहे? के अपॉन काय असणार आहे? 1. लिहायची गरज नसते, पण असतो, एक 1 असतो त्या ठिकाणी. ओके, जर याचं रेसिप्रोकल केलं तर याचं पण काय करावं लागेल? रेसिप्रोकल जर याचं केलं तर आपण काय होईल? आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी टी आर क्यूब डिवाइड बाय टी स्क्वेअर याची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? 1 अपॉन के. ह्या ठिकाणी बघा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे? ह्या ठिकाणी बघा एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर डिवाइड आर स्क्वेअर इंटू आर क्यूब डिवाइडेड बाय टी स्क्वेअर. आणि ह्या ठिकाणी सुद्धा तेच तयार झाले, आर क्यूब डिवाइडेड बाय टी स्क्वेअर. मग ह्याची व्हॅल्यू ह्या जागेवरती आपल्याला ठेवता येईल का? हा, येस. देअरफॉर अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला, देअरफॉर एफ इज इक्वल टू आपल्याकडे आहे 4m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. ओके, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू काय? 1 अपॉन के. ह्या ठिकाणी आपण 1 अपॉन के ठेवू शकतो. देअरफॉर काय फॉर्म्युला तयार होईल? एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू 1 अपॉन के. कारण याची व्हॅल्यू आपण इथे 1 अपॉन के घेतली. ही कुठून घेतली आहे? केपलरचा थर्ड लॉ. ओके, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, त्याला रेसिप्रोकल केलं, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. 1 अपॉन के ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवली. देअरफॉर अजून सिम्प्लिफाय करू. एफ इज इक्वल टू काय होईल? 4m पाय स्क्वेअर या ठिकाणी आयस करायला होतं, पाय स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू के. ओके ओके, देअरफॉर इफ 4, m, pi and k are constant,
हे काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. हे जर सगळे कॉन्स्टंट असतील, कॉन्स्टंट म्हणजे त्यांची व्हॅल्यू फिक्स्ड आहे, कॉन्स्टंट आहे. 4 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, मास काय चेंज होणार नाही. पायची व्हॅल्यू सुद्धा काय आहे, कॉन्स्टंट आहे. के हा पण आहे, केपलरचा कॉन्स्टंट म्हणतो याला आपण काय आहे, कॉन्स्टंट आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यू जर कॉन्स्टंट असतील तर देअरफोर या ठिकाणी काय होईल, एफ इज इक्वल टू, सगळ्यांची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट असेल किंवा जर आपण ती 1 घेतली तर ह्या ठिकाणी काय राहणार आहे आपल्याकडे, 1/r² राहणार आहे. बघा याची व्हॅल्यू 1, सगळ्यांची जर कॉन्स्टंट जर ठेवली तर आता काय फक्त खाली 1/r². आणि सुरुवातीला आपण काय सांगितलं होतं, एफ इज इक्वल टू आपल्याला काय पाहिजे, 1/r². दिस इज द इनव्हर्स स्क्वेअर लॉ. हा कुठला लॉ आहे, इनव्हर्स स्क्वेअर लॉ. कुठला लॉ आहे, इनव्हर्स स्क्वेअर लॉ. हा कुठला लॉ आहे, देअरफोर यालाच आपण काय म्हणतो, इनव्हर्स स्क्वेअर लॉ. यालाच काय म्हणतो आपण, देअरफोर this is to prove that the inverse square law f is inverse equal to upon r². या ठिकाणी डिरायव्हेशन सॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे हा इनव्हर्स आहे कुणाच्या, डिस्टन्सच्या किंवा रेडियसच्या. यालाच आपण काय म्हणतो, न्यूटनचा इनव्हर्स स्क्वेअर लॉ. आणि हा यांनी कुठे डिराईव्ह केला होता, केपलरच्या थर्ड लॉ. केपलरचा जो थर्ड लॉ होता त्यांनी या ठिकाणी काय केलाय, त्याला सोबत घेऊन किंवा त्याच्यासोबतची थिसिस करून त्याच्यासोबतची थेरीज मांडल्यानंतर त्यांनी हा स्क्वेअर लॉ मांडला. कोणी, न्यूटन. कुठला, इनव्हर्स स्क्वेअर लॉ अकॉर्डिंग टू द न्यूटन. और कोणाच्या बेसिसवरती, तर केपलरच्या थर्ड लॉच्या बेसिसवरती. त्याने असं सांगितलं की जर सेंट्रिपिटल किंवा एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथमध्ये फिरतच असेल त्याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो कसा असणार आहे, इनव्हर्स असणार आहे. कसा असणार आहे, इनव्हर्स असणार आहे. कोणाच्या इनव्हर्स आहे, तर डिस्टन्सच्या इनव्हर्स असणार आहे. हा यांनी काय कोणी सांगितलं आहे, न्यूटन. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ न्यूटन अकॉर्डिंग टू द थेरी ऑफ केपलरच्या थेरी. कारण की सुरुवातीला सायंटिस्ट कुठला होता, केपलरने सगळे डिराईव्ह केले होते, प्लॅनेटरी मोशन डिराईव्ह केले होते फर्स्ट लॉ मध्ये. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होती पर्टिक्युलर पोझिशन काय आहे प्लॅनेटची, सन कुठल्या फोकायवरती आहे, फर्स्ट मध्ये सांगितलं. सेकंड मध्ये सांगितलं होतं की डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतो आणि त्याला किती वेळ लागतो. आणि थर्ड मध्ये सांगितलं होतं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ इट्स मीन डिस्टन्स और ॲव्हरेज डिस्टन्स. हे त्याचे 3 लॉज होते. आणि मग त्या 3 लॉची थेरी रीड केल्यानंतर, अनालाइज केल्यानंतर न्यूटनने जो लॉ मांडला तो होता आपला इनव्हर्स स्क्वेअर लॉ. आणि तो कसा आहे, इनव्हर्स आहे. कसा आहे, इनव्हर्स आहे. ओके, अंडरस्टूड. सगळ्यांना लक्षात आलं का, इनव्हर्स स्क्वेअर लॉ कसं डिराईव्ह करायचं, इच अँड एव्हरी स्टेप्स तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे. इच अँड एव्हरी स्टेप यामध्ये कुठल्या स्टेप्स इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी पहिल्यापासून आपण काय केल्या आहेत, कव्हर केल्या आहेत. ह्या ठिकाणी आपण स्टार्ट केलं होतं. एफ इज इक्वल टू mv²/r. हा काय आहे, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याच्या नुसार आपल्याला काय डिराईव्ह करायचं होतं, हा एफ इज इनव्हर्स इक्वल टू द r². यालाच आपण काय म्हणतो, इनव्हर्स स्क्वेअर लॉ. त्यानंतर मग एफ इज इक्वल टू mv²/r हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. नंतर आपण काय कॅल्क्युलेट केलं, स्पीडचा फॉर्म्युला होता डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स कसा फाइंड आउट केला, सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला असतो 2πr. आणि डिस्टन्स आपल्याकडे जो टाइम आहे तो काय आहे, t. त्याची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवली, स्पीड. v इज इक्वल टू काय तयार झालं आपल्याकडे, 2πr/t. त्यानंतर f इज इक्वल टू mv²/r हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. याच्यामध्ये ही व्हॅल्यूज पुट केली, 2πr/t त्याचा होल स्क्वेअर. सगळ्यांचे स्क्वेअर करून घेतले, काय केले आपण, स्क्वेअर करून घेतले. या ठिकाणी t², 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर π², r चा स्क्वेअर r² t²/r. मग हे दोन कॅन्सल झाले. त्या ठिकाणी f इज इक्वल टू 4, परत m π² r, कारण ह्या ठिकाणी r राहिला, कट झाली, राहिलं t². अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो, t²/r³ इज इक्वल टू काय होता, k. ह्या ठिकाणी तो इन्व्हॉल्वमेंट करण्याची जरूरत आहे, कारण ह्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरतीच इनव्हर्स स्क्वेअर लॉ डिराईव्ह होतो. हा फॉर्म्युला जर नसेल तर इनव्हर्स स्क्वेअर लॉ डिराईव्ह होणार नाही. f इज इक्वल टू 4 m π² आता ह्या ठिकाणी हा जो आपल्याकडे फॉर्म्युला आहे, थर्ड लॉचा फॉर्म्युला, t²/r³ इज इक्वल टू k. आता आपल्या डेरिव्हेशन मध्ये कुठल्या प्रकारचे r³ वगैरे दिसतंय का, नाही. मग r³ येण्यासाठी आपण ह्या इक्वेशनला डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं, कशाने, r² न. मग r² न मल्टिप्लाय आणि जर डिवाइड केलं असेल तर मल्टिप्लाय अँड डिवाइडेड बाय r². तर ह्या ठिकाणी काय होणार आहे, 4m π² r इंटू t² इंटू r². दोन्ही साईडला काय केले, r².
इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर डिवाइड बाय टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर नंतर 4m पाय स्क्वेअर आर क्यूब, कारण हा आर स्क्वेअर इंटू आर काय होणार आहे आर क्यूब आणि डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर इंटू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. पण आपला फॉर्म्युला कसा होता टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब होता इज इक्वल टू के. इज इक्वल टू काय होतं के. देअरफॉर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब याला काय केलं आपण रेसिप्रोकल मध्ये घेतलं. कशामध्ये घेतलं रेसिप्रोकल म्हणजे उलट म्हणतो त्याला आपण. आर क्यूब डिवाइडेड बाय टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. देअरफॉर एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर डिवाइड आर स्क्वेअर इंटू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आता आर क्यूब डिवाइड बाय टी स्क्वेअर याची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आहे काय आहे 1 अपॉन के. ती व्हॅल्यू घेतली 1 अपॉन के. 1 अपॉन के व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये ठेवून दिली. तर काय इक्वेशन तयार झालं आपल्याकडे एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर इंटू के. इफ ह्या सगळ्या जर व्हॅल्यू कॉन्स्टंट असतील तर 4m पाय अँड के आर कॉन्स्टंट, हे काय आहेत कॉन्स्टंट आहेत. तर आपल्याकडे जो फॉर्म्युला तयार होईल तो कसला असेल एफ इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. एफ इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. दिस इज प्रूव्ह दॅट द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ न्यूटन एफ इनवर्स इक्वल टू द आर स्क्वेअर. जर इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे तुम्हाला जर डाऊट्स नसतील किंवा डाऊट जरी असतील तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता की सर ही स्टेप समजली नाहीये किंवा ही स्टेप कुठून आली किंवा आर क्यूब टी स्क्वेअर कसा आला किंवा इनवर्स का घ्यायचा आहे, हे सगळे जे डाऊट्स असतील तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. अजूनही आपल्या प्रकारचे अशा प्रकारचे व्हिडिओ जे सायन्स रिलेटेड आहे, हे आपलं 5वं लेक्चर आहे ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भातलं. ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर नंबर 1 आहे फ्रॉम सायन्स 10th स्टेट बोर्ड सेमी इंग्लिश मीडियम. त्यातला हा ग्रॅव्हिटेशन फर्स्ट चॅप्टर आपण चालू केला होता. त्यातले 4 लेक्चर्स आपण याआधी कंडक्ट केलेले आहेत. हे आपलं 5वं लेक्चर आहे. आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. नसेल कोणाला समजलं तर तुम्ही युट्यूब चॅनलवरती जाऊन परत एकदा याला बघू शकता. आणि महत्त्वाचं असं असतं की डेरिव्हेशन जेव्हा आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपण ते परत एकदा दोनदा तीनदा आपण सॉल्व्ह केलं पाहिजे, मनाने सॉल्व्ह केलं पाहिजे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस जर तुम्ही करत राहिले डेरिव्हेशन सॉल्व्ह करते इझी डेरिव्हेशन आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एकदा किंवा दोनदा तुम्ही स्वतः लिहून ट्राय करू शकता. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.